औषध नाही, इंजेक्शन नाही, आता ऑपरेशन शिवाय पाठ आणि मानेच्या दुखण्यापासून आराम मिळवा. NC वेलनेस सेंटर, नवल पेट्रोल पंपासमोर, रेल्वे लाईन, सोलापूर. राज्य सरकारने रिक्षा व टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषेचे ज्ञान अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला असून 16 ऑगस्ट पासून या नियमाची अंमलबजावणी होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सोलापूर येथील RTO कार्यालयात मराठी भाषा विषयक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर बुधवारी विविध रिक्षा चालक संघटना एकत्र येत RTO अधिकाऱ्यांना निवेदन दिले. मुस्लिम समाजातील चालकांना मराठी भाषा प्रमाणपत्र सादर करावे लागेल असा अर्थ निघाल्याचा आरोप काही रिक्षा चालकांनी केला. त्यानंतर मराठी भाषिक मुस्लिम रिक्षा व टॅक्सी चालकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले. रिक्षा चालक संघटनाच्या प्रतिनिधींनी सांगितले की जो चालक प्रत्यक्षात मराठी भाषा बोलतो, समजतो आणि वापरतो त्याच्यासाठी समान नियम असावेत. जर मराठी भाषेची परीक्षा किंवा प्रमाणपत्र आवश्यक असेल तर ती सर्व चालकांसाठी समान पद्धतीने लागू करावी. आंदोलनकर्त्यांनी पुढे असा सवाल उपस्थित केला की सोलापूर जिल्ह्यात तेलुगू, कन्नड आणि इतर भाषिक नागरिकही मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत. अशा परिस्थितीत कोणत्याही एका समाजालाच प्रमाणपत्राची सक्ती केली जात असेल तर तो समानतेच्या तत्वाला धरून निर्णायक ठरणार नाही. दरम्यान या प्रकरणाबाबत संबंधित अधिकाऱ्यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आली नसून रिक्षा चालकांनी दिलेल्या निवेदनावर प्रशासन काय निर्णय घेतं याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काल 7 जुलै 2026 रोजी प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे मराठी साहित्य संघ आणि प्रादेशिक परिवहन कार्यालय संयुक्तरीती मराठी प्रशिक्षण नियोजन करण्यात आलं होतं आणि त्यामध्ये कोकण मराठी साहित्य संघाचे अध्यक्ष डॉक्टर ज्योती ठाकरे यांनी जे आक्षेपार्ह विधान केले त्यामध्ये त्यांनी सांगितले की मराठी सर्टिफिकेट जे आहे जे 16 ऑगस्टपासून सर्व रिक्षा चालकांना लागू करण्याचं असं GR निघालेलं आहे आणि त्या GRचे अनुषंगाने 16 ऑगस्टपर्यंत सर्व चालकांनी हे मराठीचे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य. पण ज्योती ठाकरे यांनी फक्त मुस्लिम समाजाचे लोकांनी हे सर्टिफिकेट घेणे अनिवार्य असं विधान करून सर्व मुस्लिम समाजाचे आणि देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि सोलापुरात खास करून RTO कार्यालयाचे शासकीय इमारतीमध्ये त्यांनी विधान करून जातीय तेढ निर्माण करण्याचा जे प्रयत्न केले त्याच्यावर आम्ही कालच ऑब्जेक्शन घेतलं आणि त्यांना सांगितले की एखादा जर व्यक्ती जे महाराष्ट्राचं आहे, ज्याचे पिढी ना पिढी महाराष्ट्रात जन्मलेली आहे, त्याला मराठी स्पष्ट येत आहे, त्याचं शिक्षण मराठी झालेलं आहे, पण ते मुस्लिम आहे तर त्याला सर्टिफिकेट घ्यावा लागेल का? तर त्यांनी सांगितले हो त्यांना पण घ्यावं लागेल. पण एखादा जर दुसरा व्यक्ती ज्याचं नाव नागेश असेल त्याला नागेश असलेल्या नावांना सर्टिफिकेट घेण्याची गरज नाही का, म्हणजे ते हिंदू आहे आणि त्यांची भाषाच मराठी आहे असे बोलून ते मुस्लिमांना टार्गेट करण्याचा एक प्रयत्न जे केलं आहे त्याच्यावर वाहतूक संघटना संयुक्त महासंघाने काल आक्षेप घेतला आणि आज त्याचेच निषेधार्थ म्हणून महासंघ आणि प्रहार जनशक्ती पक्ष संघटनेचे आमचे अजित भाऊ, जमीरभाई आणि सर्व रिक्षाचालक मिळून आज माननीय प्रादेशिक परिवहन अधिकारी दीपक पाटील साहेबांना निवेदन देण्यात आले. तसेच त्यांना उद्यापर्यंत 3 वाजेपर्यंत आपण यावर ठोस कारवाई करत असेल फौजदारी कारवाई करा असे त्यांना आवाहन केलेले आहे. तरी याचे पुढील 3 वाजेपर्यंत त्यांचे काय निर्णय असेल हे आमचे जमीरभाई हे सांगतील. काल सोलापूरच्या उपप्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये महाराष्ट्र शासन परिवहन विभाग, राज्य मराठी विकास संस्था, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ याच्या वतीने काल एक कार्यक्रम घेण्यात आला होता. त्या कार्यक्रमात डॉक्टर ज्योती ठाकरे नावाचे जे या ठिकाणी मार्गदर्शन करण्यासाठी या ठिकाणी आले होते कोकण मराठी साहित्य परिषदेचे, त्यांनी मात्र ज्यांना काही बोलता जाती आणि धर्मामध्ये तेढ कशा पद्धतीने निर्माण होईल अशा पद्धतीचे वक्तव्य या ठिकाणी केलं. आपण बघितलं असेल की एका खांडेकर नावाच्या व्यक्तीनं विचारलं की तुमचं नाव काय, तर तिने म्हणले माझं नाव खांडेकर आहे, तुम्हाला ते सर्टिफिकेटची गरज नाही आहे. आणि एकाला विचारलं की तुमचं नाव काय, माझं नाव खान आहे, नाही तुम्हाला ते सर्टिफिकेट घ्यावे लागेल. मग खान म्हणाले अरे मी लहानपणापासून जन्मल्यापासून मराठी बोलतो, मॅडम तुमच्याहीपेक्षा मला मराठी चांगली येते. नाही तुम्ही
तुम्ही मराठी बोलताय का नाही बोलता हा विषय नाही, पण तुम्ही मुसलमान आहे, तुम्हाला सर्टिफिकेट घ्यावं लागेल अशा पद्धतीचे वक्तव्य त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आपण बघितलं की आपला सोलापूर जिल्हा जो आहे कर्नाटक आणि आंध्राच्या ज्या ना सीमेवरती आहे, या ठिकाणी जे ना तेलुगू भाषिक लोकही मोठ्या संख्येत राहतात, कन्नडी भाषिक लोकही मोठ्या संख्येने राहतात आणि या ठिकाणी मात्र वेगवेगळ्या जाती धर्मामध्ये आणि पर्टिक्युलर एखाद्या समाजाला टार्गेट करण्याचे काम शासकीय कार्यालयामधून होत असेल होत असेल तर आम्ही हे खपून घेणार नाही. या ठिकाणी आम्ही रियाज सय्यद अजित भाऊ कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी निवेदन देऊन RTO अधिकारी पाटील साहेबांना उद्या 3 वाजेपर्यंत अल्टिमेटम आम्ही दिलेलं आहे. उद्या 3 वाजेच्या आत RTO अधिकाऱ्यांनी तातडीने संबंधित डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्यावर जातीय तेढ निर्माण केला म्हणून गुन्हा दाखल केला नाही तर 3 वाजेनंतर या RTO अधिकारी आणि डॉक्टर ज्योती ठाकरे यांच्या विरोधात आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट करू, गुन्हा दाखल करू. आणि यापुढे अशा प्रकारचे कार्यक्रम करून जर जाती धर्मामध्ये आणि भाषेमध्ये कोणी तेढ निर्माण करत असेल त्याच्या विरोधात मात्र आम्ही त्याचं तोंड काळे केल्याशिवाय राहणार नाही, एवढं या माध्यमातून नमस्कार, मी अजित कुलकर्णी, प्रहार जनशक्ती पक्ष शहराध्यक्ष. मराठी साहित्यिक संघाच्या वतीने आणि RTOच्या वतीने समन्वयाने काल जे काही ह्यांचा कार्यक्रम घेण्यात आला त्या कार्यक्रमामध्ये प्राध्यापक असतील किंवा डॉक्टर असतील ज्योती ठाकरे यांनी मुस्लिमांना जे काही लाजिरवाण्यास्पद जे शब्द बोलले किंवा त्यांचा जो काही अपमान केला त्याच्याबद्दल आम्ही प्रहार संघटनेच्या वतीने आणि रिक्षाचालक संघटनेच्या वतीने प्रथमतः त्यांचा जाहीर निषेध करतो. सांगायचं तात्पर्य असं आहे की कोण काय जन्मलं, कोण कसं जन्मलं, आपलं सगळ्यांचं रक्त हे लालच आहे. मुस्लिम म्हणून त्याचं रक्त हिरवं नाही आणि आम्ही हिंदू आहे म्हणून आमचं रक्त भगवा नाही. विषय असा आहे की इथं तुम्ही जातीय तेढ निर्माण करत असताना RTO अधिकाऱ्यांनी निर्लज्जपणाने त्यांना न थांबवता तसाच कार्यक्रम चालू ठेवला. अशा RTO अधिकाऱ्यांचा पण निषेध करतो. राहिला विषय RTO अधिकाऱ्यांना 3 वाजेपर्यंतचा उद्याचा अल्टिमेट दिलेला आहे. संबंधित ज्योती ठाकरे मॅडम यांच्यावर गुन्हा दाखल करावा. अहो ताई, तुम्ही इथं कार्यक्रम घेण्यासाठी आला होता, जातीय तेढ निर्माण करण्यासाठी आलेला नव्हतात. जाणून बुजून जर मुस्लिम समाजाला त्रास देण्याचा जर प्रयत्न आणि तुमचा शासनाचा जर असेल, शासनाचा म्हणतो कारण त्यांना दर्जा आहे मंत्रिपदाचा दर्जा असल्यामुळे ते शासनाचे झाले म्हणून शासनाचा सुद्धा म्हणतो. जाणून बुजून जर कोणी एखाद्या जातीला, मुस्लिमच सोडा, एखाद्या जातीला जर त्रास देत असेल तर प्रहार संघटना कदापि हे सहन करणार नाही. या माध्यमातून मी आपल्याला सांगू इच्छितो, उद्या दुपारी 3 वाजेपर्यंतचा आपल्याला वेळ दिलेला आहे. या 3 वाजेपर्यंत जर संबंधित ज्योती ठाकरे मॅडमवर संबंधित अधिकाऱ्यांनी जाऊन गुन्हा दाखल करावा, अन्यथा मोठ्या प्रमाणात आंदोलनाचा इशारा 4 वाजता दिला येईल. नंतर 4 वाजता RTO अधिकाऱ्यांना आम्ही मग पुढं बघण्यात येईल. धन्यवाद. आणि आता अवस्था अशी व्हायला लागली होती की मी बसत किंवा उभं राहत नव्हतो तर जास्तीत जास्त झोपून राहायचा प्रयत्न करायचो. सलगपणे आपण एखादं काम करायला लागलो की बॅकमध्ये पेन येतोय. सुरुवातीला मी त्याला इग्नोर करायचा प्रयत्न केला, त्याच्यानंतर मला जाणवलं की इग्नोर करून हे काही कमी होत नाही. या ट्रीटमेंटच्या दरम्यान मला कुठल्याही गोळ्या किंवा इंजेक्शन घेण्यासाठी सुचवलं गेलं नाही. मला पाठदुखीचा खूप त्रास होता. आयुष हॉस्पिटल जयसिंगपूरमध्ये दाखवलं, त्यांनी त्यावर मला सर्जरीचा सल्ला दिला, त्यामुळे मी आज साधारणपणे 90% पर्यंत रिलीफ आहे. 1 वर्षापासून कंबरदुखीचा त्रास जाणवू लागला. जवळपास माझे आज 20 सेशन झाले तर मी आज ठणठणीत बरा आहे.